महागाईच्या काळात घर खर्च चालवणं कठीण झालंय का? मग विचार करा, जर तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला 17,769 रुपये तेही घर बसल्या जमा झाले तर कोणतीही नोकरी न करता फक्त तुमच्या बचतीतून हा मंथली पगार कसा मिळवायचा? आज मी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राच्या एका अशा योजनेबद्दल सांगणार आहे जिथे तुमचे 10 लाख, 20 लाख किंवा 30 लाख रुपये तुमच्यासाठी काम करतील. आणि हो, 17,769 रुपयांचं ते परफेक्ट कॅल्क्युलेशन जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी अतुल श्याम वाघमारे आणि स्वागत आहे तुमचं बॉसवाला मराठीमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयुक्त विषयावर बोलणार आहोत. हा विषय खास करून त्या सगळ्यांसाठी आहे जे आपल्या बचतीवर दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवायचं आहे असं स्वप्न बघतात. मग ते निवृत्त झालेले आजोबा असोत, घरातली एखादी गृहिणी असो किंवा एखादा तरुण जो आपल्या पहिल्या पगारातून काहीतरी सुरक्षित ठिकाणी पैसे ठेवायला बघतोय. हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. तर आज आपण बोलणार आहोत बँक ऑफ महाराष्ट्राच्या मंथली इंटरेस्ट डिपॉझिट स्कीम बद्दल, म्हणजेच मासिक व्याज ठेव योजना. ही योजना म्हणजे एक प्रकारची फिक्स डिपॉझिटच असते, पण त्यात एक खास गोष्ट आहे. तुमचं व्याज मॅच्युरिटीला एक रकमी न मिळता दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होतं. म्हणजे तुम्ही एकदा पैसे गुंतवायचे आणि बँक दर महिन्याला तुम्हाला काहीतरी परत देत राहते, जणू एक छोटासा पगारच. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते प्रत्यक्षातही सोपं आहे. पण त्याचे सगळे तपशील, अटी, व्याज, फायदे आणि कोणी हे करायला हवं हे सगळं आपण आज नीट समजून घेणार आहोत. यातला एक मुद्दा असा आहे ज्यात तुम्हाला समजेल की तुम्ही दर महिन्याला 17,769 रुपयांपर्यंत व्याज कसे मिळवू शकता. हा मुद्दा मी एकदम सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केला आहे आणि तो तुम्हाला समजला तरच या योजनेचं महत्त्व जास्त कळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनही नक्की दाबा. मंडळी, सगळ्यात आधी समजून घेऊया की ही योजना नक्की काय आहे. बँक ऑफ महाराष्ट्र जी एक सरकारी बँक आहे आणि ज्याचं मुख्यालय पुण्यात आहे, ही बँक अनेक ठेव योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे मंथली इंटरेस्ट डिपॉझिट स्कीम. बँकेच्या भाषेत याला MIDS असंही म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही एक ठराविक रक्कम बँकेत एका ठराविक कालावधीसाठी ठेवता. ही रक्कम फिक्स डिपॉझिट सारखीच असते, पण साध्या FD मध्ये व्याज मॅच्युरिटीला एकत्र मिळतं. तर या योजनेत व्याज दर महिन्याला तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा तुम्ही सांगाल त्या खात्यात जमा होतं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचं मुद्दल सुरक्षित राहतं आणि त्यावरचं व्याज एक नियमित मासिक उत्पन्न म्हणून वापरता येतं. हे उत्पन्न तुम्ही घर खर्चासाठी, मुलांच्या शाळेच्या फीसाठी, किराणासाठी किंवा EMI भरायला पण वापरू शकता. थोडक्यात काय, तुमचे पैसे तुमच्यासाठीच काम करतात. आता या योजनेचे मुख्य तपशील काय आहेत ते आपण बघूया आणि लगेच आपल्या दरमहा 17,769 रुपयांच्या गणिताकडे वळूया. खरं तर मित्रांनो, हे तपशील समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तेव्हाच तुम्ही ठरवू शकता की ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे का. पहिला मुद्दा, किमान रक्कम किती. या योजनेत गुंतवणूक सुरू करायला फक्त 1,000 रुपये पुरेसे आहेत. म्हणजे 1,000 रुपयांपासून तुम्ही सुरुवात करू शकता. त्यापुढे जर जास्त रक्कम ठेवायची असेल तर ती 100 रुपयांच्या पटीत वाढवता येते. म्हणजे 1,200, 1,500, 5,000, 10,000, 50,000 जेवढी रक्कम तुम्हाला सोयीची असेल तेवढी ठेवता येते. यात कोणतीही कमाल मर्यादाच नाही. आता याचा कालावधी किती आहे ते बघूया. तर या योजनेचा कालावधी किमान 12 महिने म्हणजे 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 120 महिने म्हणजे 10 वर्ष इतका असतो. हे खूप लवचिक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार, मग ती 1 वर्षाची असो किंवा 10 वर्षाची, तो कालावधी निवडू शकता. यात व्याज कसं मिळतं ते बघूया. आता हा या योजनेचा सगळ्यात खास भाग आहे. व्याज दर महिन्याला तुमच्या सांगितलेल्या खात्यात जमा होतं. ते खातं सेव्हिंग अकाउंट असू शकतं, करंट अकाउंट असू शकतं किंवा रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असू शकतं. म्हणजे तुम्हाला हवं त्या खात्यात व्याज पाठवता येतं. एकदा सांगितलं की दर महिन्याला ते आपोआप येत राहतं. कोणालाही फोन करायची गरज नाही आणि बँकेत जायची पण गरज नाही. याचा व्याजदर किती, तर हे विचारणं साहजिक आहे. व्याजाचा दर बँकेच्या सध्याच्या FD दराप्रमाणे ठरतो आणि तो कालावधीनुसार वेगळा असतो. सध्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या FD वर साधारण 6 ते 6.7% आसपास व्याज मिळतं आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यावर 0.50% अतिरिक्त व्याज मिळतं. मंथली इंटरेस्ट डिपॉझिटसाठी व्याज थोडं कमी असतं, कारण ते डिस्काउंटेड रेटवर दिलं जातं. म्हणजे जे व्याज तिमाहीत मिळालं असतं ते मंथली मध्ये मोडून दिल्यामुळे थोडं कमी असतं. पण नियमित मासिक उत्पन्नाच्या दृष्टीने हे अजूनही खूप फायदेशीर आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, हे खातं कोण उघडू शकतं? तर उत्तर आहे जवळजवळ प्रत्येक जण. बँक ऑफ महाराष्ट्राच्या नियमांनुसार
कोणताही भारतीय व्यक्ती हे खातं उघडू शकतो. मग तो एकटा असो, जोडीदारासोबत जॉईंट अकाउंट असो, एखादी फर्म असो, कंपनी असो, संस्था असो किंवा क्लब असो, सगळे या योजनेसाठी पात्र आहेत. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांसाठी पण हे खातं उघडता येतं, पण त्यावेळी त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक हे खातं चालवतात. याचा अर्थ तुम्ही आजच तुमच्या मुलामुलींसाठी हे खातं उघडू शकता आणि त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक सुरू पण करू शकता. त्याशिवाय जॉईंट अकाउंट पण उघडता येतं, म्हणजे नवरा बायको मिळून किंवा आई बाबा मिळून. हे खूप उपयुक्त आहे, कारण कुटुंबातील दोघांना एकत्र निर्णय घेता येतो. मंडळी, आता एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला कदाचित माहीत नसेल आणि ती ऐकल्यावर या योजनेचं महत्त्व आणखीनच वाढेल. समजा तुम्ही 1 लाख रुपये या योजनेत गुंतवले आहेत आणि 2 वर्षानंतर अचानक काही आणीबाणी येते, काही मेडिकल इमर्जन्सी आहे, घरात काहीतरी बिघडलंय किंवा व्यवसायात तातडीने पैसे लागले आहेत. अशा वेळी तुम्ही ही एफडी तोडाल का? तोडली तर व्याज कमी मिळेल, शिवाय मासिक उत्पन्नही बंद होईल. त्यासाठी या योजनेत एक सोय आहे. तुम्ही तुमच्या ठेवीच्या 90% कर्ज घेऊ शकता. म्हणजे 1 लाखाच्या ठेवीवर 90,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. हे कर्ज तुमची ठेव संपुष्टात न आणता घेता येतं. म्हणजे तुमचं मासिक व्याज येत राहतं आणि तुम्हाला लागेल तेव्हा पैसेही मिळतात. हे किती सोयीचं आहे ना. आता पुढचा मुद्दा आहे नामांकन सुविधा. ही गोष्ट मित्रांनो छोटी वाटते, पण खूप महत्त्वाची आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी. या योजनेत नॉमिनेशन फॅसिलिटी उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही खातं उघडताना एखाद्या व्यक्तीचं नाव नॉमिनेट करू शकता, जो तुमच्यानंतर ही ठेव घेण्यास पात्र असेल. हे केल्यामुळे तुमच्या कुटुंबाला भविष्यात कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतीला सामोरं जावं लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर हे अजूनच महत्त्वाचं आहे. तुमच्या पश्चात तुमच्या मुलांना किंवा पत्नीला ती रक्कम सहज मिळावी, यासाठी नॉमिनेशन आत्ताच करा. आता आपण पाहूया व्याजदर तक्ता आणि 17,769 रुपयांपर्यंतचं मासिक कमाईचं गणित. मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगतो आणि हा भाग तुम्ही नक्की लक्षपूर्वक ऐका, कारण इथेच या व्हिडिओचं खरं सोनं आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधींसाठी वेगवेगळे व्याजदर ठेवले आहेत आणि हे दर समजून घेतल्यावरच तुम्ही तुमच्या गरजेनुसार सर्वात फायदेशीर पर्याय निवडू शकता. 1 वर्षाच्या म्हणजे 365 दिवसांच्या नियमित ठेवीवर साधारण नागरिकांना 6.20% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.70% व्याज मिळतं. बँकेची खास 400 दिवसांची विशेष ठेव योजना जी सगळ्यात जास्त व्याज देते, त्यावर साधारण नागरिकांना 6.65% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.15% व्याज मिळतं. 1 वर्ष ते 2 वर्षांच्या मध्यम मुदतीवर साधारणांना 6.15% व्याज आणि ज्येष्ठांना 6.65% व्याज मिळतं. 2 ते 3 वर्षांसाठी साधारणांना 5.25% आणि ज्येष्ठांना 5.75% व्याज मिळतं. 3 ते 5 वर्ष आणि त्यापुढे 10 वर्षांपर्यंत साधारणांना 5% आणि ज्येष्ठांना 5.50% व्याज मिळतं. थोडक्यात काय तर कालावधी जितका जास्त व्याजदर तितका कमी होतो. परंतु 400 दिवस हा एकमेव अपवाद आहे जिथे सर्वाधिक व्याज मिळतं. आता थेट गणितावर येऊया आणि हे गणित म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या 7.15% या सर्वोच्च दराने 400 दिवसांच्या विशेष योजनेत दरमहा 17,769 रुपयांपर्यंत कमाई कशी होते ते समजून घेऊया. हे आकडे बँकेच्या अंतर्गत डिस्काउंटिंग फॅक्टर लक्षात घेऊन तयार केलेले आहेत. म्हणजे हे अंदाजे नाहीत, हे अचूक गणित आहे. 10 लाख रुपयांवर किती मिळणार? सगळ्यात आधी 10 लाखांपासून सुरुवात करूया, कारण हा एक असा आकडा आहे जो बऱ्याच जणांकडे निवृत्तीनंतर किंवा जमीन विकल्यानंतर येतो. 10 लाख रुपये 400 दिवसांसाठी ठेवले तर साधारण नागरिकाला दर महिन्याला 5,511 रुपये मिळतात आणि ज्येष्ठ नागरिकाला 5,923 रुपये मिळतात. आता 20 लाख रुपये गुंतवले तर किती मिळतात ते बघूया. 20 लाख जे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना PF, ग्रॅच्युटी आणि लिव्ह इन्कॅशमेंट मिळून येतात. 20 लाख रुपये 400 दिवसांच्या या विशेष योजनेत गुंतवले तर साधारण नागरिकाला दर महिन्याला सुमारे 11,022 रुपये मिळतात आणि ज्येष्ठ नागरिकाला सुमारे 11,846 रुपये मिळतात. आता 30 लाख रुपये बघूया. 30 लाख रुपये जर या विशेष योजनेत गुंतवले तर साधारण नागरिकाला दर महिन्याला 16,533 रुपये मिळतात आणि ज्येष्ठ नागरिकाला 17,769 रुपये मिळतात. हा तोच आकडा आहे जो आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो. 17,769 रुपये, तेही दर महिन्याला. 30 लाख रुपये एकदा गुंतवायचे आणि दर महिन्याला 17,769 रुपये खात्यात येणार. हे म्हणजे एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा संपूर्ण मासिक खर्चच. भाडे, किराणा, व्याज, मुलाची शाळा सगळं यातून निघतं आणि ते 30 लाख रुपये 400 दिवसांनंतर जसेच्या तसे पूर्णपणे सुरक्षित परत. आणि आता 1 कोटी. मंडळी, हे आकडे ऐकताना विश्वास बसणार नाही, पण हे 100% सत्य आहे. 1 कोटी रुपये 400 दिवसांसाठी ठेवले तर साधारण नागरिकाला महिन्याला सुमारे 55,112 रुपये मिळतात.
आणि ज्येष्ठ नागरिकाला सुमारे 59,231 रुपये मिळतात. 55 ते 60,000 रुपये दर महिन्याला फक्त बँकेत पैसे ठेवल्यामुळे. हे सगळे आकडे बँक ऑफ महाराष्ट्राच्या 31 जानेवारी 2026 पासून लागू असलेल्या अधिकृत व्याजदरांवर आणि बँकेच्या डिस्काउंटेड मंथली पेआउट फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेट केले आहेत. व्याज दर वेळोवेळी बदलू शकतात. खातं उघडण्यापूर्वी बँकेत नवीनतम दर नक्की कन्फर्म करा. आता हे गणित समजण्यासाठी आपण 2 सोपी उदाहरणं पाहूया. उदाहरण 1, निवृत्त रमेश राव. रमेश राव नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांना मिळालेले 20 लाख रुपये त्यांनी या 400 दिवसांच्या योजनेत ज्येष्ठ नागरिक दराने गुंतवले. आता त्यांना पुढील 13 महिने दरमहा सुमारे 11,846 रुपये व्याज मिळते, ज्यामुळे ते मुलांवर अवलंबून न राहता स्वतःच्या औषधांचा आणि घरचा खर्च आरामात भागवतील. उदाहरण 2, गृहिणी मीनाताई. मीनाताईंनी त्यांच्याकडचे 5 लाख रुपये 3 वर्षांच्या मुदतीसाठी या योजनेत ठेवले. 3 वर्षांचा दर 5% ते 5.5% आसपास असतो. आता त्यांना दरमहा सुमारे 2100 रुपये मिळतात, ज्यातून त्या घरगुती छोटी बिलं किंवा मुलांच्या क्लासची फी सहज भरतात. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही योजना कोणासाठी सर्वात योग्य आहे. 1, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सोन्यासारखी आहे. निवृत्तीनंतर पेन्शन कमी असते, मुलांवर अवलंबून राहणं नको असतं. अशा वेळी हे मासिक व्याज एक स्वावलंबी उत्पन्नाचा स्रोत बनतो. शिवाय ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50% व्याज मिळतं. 2, गृहिणींसाठी ही योजना म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. घरासाठी बाजूला काढलेले पैसे बँकेत ठेवले तर दर महिन्याला थोडंफार उत्पन्न येतं, जे घर खर्चाला मदत करतं. 3, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तींसाठी म्हणजे ज्यांची निवृत्ती काही वर्षांवर आली आहे, त्यांनी PF किंवा ग्रॅच्युटी आल्यावर या योजनेत गुंतवणूक करायला हवी. 4, व्यावसायिकांसाठी ज्यांचं उत्पन्न अनियमित असतं ते या योजनेत एक रकमी पैसे ठेवून दर महिन्याला एक स्थिर उत्पन्न मिळवू शकतात. आता सगळ्यात व्यावहारिक प्रश्न म्हणजे हे खातं उघडायचं कसं. प्रक्रिया अत्यंत सोपी आहे मित्रांनो. तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जावा. सोबत तुमचे ओळखीचे पुरावे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 फोटो घेऊन जा. जर तुमचे तिथे आधीच खाते असेल तर तुम्ही नेट बँकिंग किंवा त्यांच्या अधिकृत ॲपवरून घर बसल्या मंथली इंटरेस्ट डिपॉझिट FD अवघ्या काही मिनिटात सुरू करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवरूनही ऑनलाईन FD उघडण्याची सुविधा आहे. जर तुमचं नेट बँकिंग ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही घर बसल्याही ते करू शकता. आता या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. गुंतवणूक करण्यापूर्वी या 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1, करपात्र व्याज. या योजनेतून मिळणारं मासिक व्याज तुमच्या उत्पन्नात धरलं जातं आणि त्यानुसार TDS किंवा टॅक्स लागू होऊ शकतो. 2, मुदतपूर्व पैसे काढणे. जर तुम्ही ठरलेल्या मुदतीपूर्वी खाते बंद केले तर बँक साधारण 1% दंड आकारते आणि व्याजदर कमी होतो. 3, नियमित FD विरुद्ध MIDS. जर तुम्हाला व्याजावर व्याज पाहत खूप मोठा परतावा शेवटी हवा असेल तर साधी FD करा. पण जर तुम्हाला दरमहा पैशांची गरज असेल तरच हा मासिक व्याज पर्याय निवडा. 4 आहे सुरक्षितता. बँक ऑफ महाराष्ट्र ही सरकारी बँक असल्याने तुमचे पैसे एकदम सुरक्षित आहेत. तसेच DICGC अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीला सरकारची विमा हमी असते. आता बघूया मंथली इंटरेस्ट डिपॉझिट वर्सेस साधी FD. मंडळी, अनेकांना प्रश्न पडतो की साधी FD आणि ही मंथली इंटरेस्ट डिपॉझिट मध्ये नक्की काय फरक आहे. साध्या फिक्स डिपॉझिट मध्ये व्याज मॅच्युरिटीला एकत्र मिळतं म्हणजे एक रकमी. या योजनेत मात्र व्याज दर महिन्याला मिळतं. साध्या FD मध्ये व्याज कंपाऊंडिंग होतं म्हणजे व्याजावर पुन्हा व्याज मिळतं. या योजनेत व्याज थेट खात्यात जातं, कंपाऊंडिंग होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर क्युम्युलेटिव्ह FD जास्त फायदेशीर ठरते. पण जर तुम्हाला नियमित उत्पन्न हवं असेल तर ही मंथली इंटरेस्ट डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी योग्य आहे. थोडक्यात काय, तुमचं ध्येय जर मासिक उत्पन्न असेल तर मंथली इंटरेस्ट डिपॉझिट आणि जर ध्येय जास्त परतावा असेल तर क्युम्युलेटिव्ह FD. आता आपण बँक ऑफ महाराष्ट्र बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मंडळी, ज्या बँकेत आपण पैसे ठेवतो ती बँक किती विश्वासार्ह आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही सरकारची बँक आहे म्हणजे त्यात सरकारचा मोठा हिस्सा आहे. 1935 साली स्थापन झालेली ही बँक 90 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील सामान्य माणसाची बँक म्हणून ओळखली जाते. बँकेचं मुख्यालय पुण्यात आहे आणि देशभरात हजारो शाखा आहेत. ही एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक असल्यामुळे तुमचे पैसे इथे सरकारच्या पाठिंब्यामुळे अधिक सुरक्षित आहेत असं म्हणता येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, आई, बाबांना किंवा ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईन. आणि असेच फायदेशीर व्हिडिओ बघायचे असतील तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.